आझाद गल्लात पतंग निळा निशाण शाकामाना साधी गोष्ट नाही आहे. शाहीर साहेब नशिबाने तुम्हाला आझाद गल्लात पतंग निळा निशाण मिळाला आहे. आजचा सामना माझा जोडीला आहे तुमचा. जरा विचार करून बोलायचं. शाहीर साहेबांनी म्हटलं शाहिरीच्या परंपरेनुसार शाहिरीच्या रीतिरिवाजानुसार तो पण शाहिरामध्ये प्रश्नाची मांडणी केल्या जाते. प्रश्नाचा प्रभाव केला जातो. तर शाहीर साहेबांनी म्हटलेलं आहे. शाहीर साहेब म्हणतात की नव्या युगात जगा. नव्या युगामध्ये जगा. त्यांनी काय म्हटलं पण नवीन काहीतरी केलं आलं पण या जगाला नवीन काहीतरी घडलं पाहिजे. तर शाहीर साहेबांना माझं म्हणणं आहे प्रश्न दिला. माझा म्हणजे प्रश्न केला तो प्रश्न असा आहे शाहीर साहेब कुठे असतात आपला प्रश्न वाचून घ्या. एक संत महिला होती. एक मी बाई संतीनं माझ्या संग 2-3. हा काळ नाही राहिला का कलियुग नाही राहिला. शाहीर साहेब काही नवीन युगात जगा जरा. मी बाई संती आणि माझ्या संग 2-3. तुम्ही संताची गोष्ट केल्या आणि तुम्हीच म्हणता की नवीन युगात शायरी झाली पाहिजे. शाहीर साहेब देवेंद्र भुसारी नागेश्वर नगर यांच्याकडे मला 50 रुपये पुरस्कृत केलेला आहे. मी त्याची अत्यंत ऋणी आणि माझा संत सुद्धा आभारी आहे. धन्यवाद साहेब. आणि म्हणतात एक संत महिला होती. तिने एका संताला गुरु मानलं. म्हणजे संतांनी संताला गुरु मानलं. तिथे राहत होती. तिथे राहिल्यानंतर गुरुला बोलवलं आणि ते लोकांना त्याची जाणीव करून देऊ लागले. म्हणजे काहीतरी बोलू लागले, काहीतरी त्यांना मार्गदर्शन करू लागले. तर ते मार्गदर्शन करत असताना संत आणि संती तर ते काय म्हणतात अजून की त्यामध्ये हे मनोवादी लोक आले. मनोवादी लोक आले आणि त्या मनोवाद्यांनी त्या लोकांना त्या गुरुला शिष्याला आता साईं साहेबांनी प्रश्न केला. संत आणि संती गेले. हा मनोवाद आता आहे का? बाबासाहेब आंबेडकर 1956 साली च्या तो मनोवाद होता. मनोवाद काढला. प्रश्न काय म्हणत आहेत की नवीन पिढी झाली पाहिजे. प्रश्न काय केला? शाहीर काय आझाद कल्ला पतंग निळा निशाण. आणि म्हणून ते म्हणतात ते संत आणि त्यांना मारून टाकलं. त्यांना मारून टाकलं संतांना. कोणी? मनोवादीने. आणि कुंडीत टाकलं. तर मी तुम्हाला सांगायचं शाहीर साहेब तर तो गुरु कोणता, ती महिला कोणती आणि ती अग्नी कुंड कोणता. तर मला म्हणायचं शाहीर साहेब तुम्ही आझाद केला पतंग निळा निशाणची शायर माझ्यापेक्षा ज्ञानी धुरंधर तुमची शायरी आहे आणि तुमच्याकडे धुरंधर लोक आहेत. तर ती आहे अग्नी, पाणी, वायू आणि तेज. तर ते तुम्हाला सांगायचं आहे उत्तर. संत म्हणजे भक्ती. ते संत महिलेचं नाव भक्ती. त्या गुरुचं नाव भाव. आणि ज्याला मनोवादी म्हणतात तो क्रोध माणसाचा. तो म्हणजे मनोवादी लोक म्हणजे कोणतं काम करत? मनोवाद आहेत. लोकांना मारणं, लोकांच्या विचारामध्ये अविचार भरणं. ज्याला माणुसकी नाही असा तो माणूस क्रोध. या प्रत्येक शरीरामध्ये अग्नी, वायू, जल, तेज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं शाहीर साहेब. आणि आता मी काय म्हणतो ते ऐकून घ्या.
आणि म्हणतो परमेश्वरा करुणा करा, हा दास तुझ्या मंदिराप्रती आलेला आहे. हे माझं होऊ घातलेलं कार्य यशस्वीरित्या पूर्ण होऊ दे, पार पडू दे. तर आपण कार्याला सुरुवात केली, आराध्य दैवताचं पूजन केलं, शाही या नात्याला मानाचा मुद्रा केला. पण आपण देव धर्म पूजत राहिलो तर खऱ्या देवाची पूजा होणार नाही. आणि तो देव पूजला नाही तर आपल्याला उपासना पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाची पूजा झाली आणि आपण नेहमीप्रमाणे आपले वावरातले काम, शेतकरी या नात्याला वावरातलं संगोपन करून आणि आपल्या प्रपंचासाठी काहीतरी आगळं वेगळं पार्ट टाइम बिझनेस करावा, याकरिता कोणताही शेतकरी या शेतीला जोडधंदा म्हणून. पण मी असा शेतकरी आहे की माझ्या घरी माझ्या शेतीला जोडधंदा म्हणून आणि माझ्या पत्नीला मजुरी म्हणून एक व्यवसाय सुरू केला, म्हणजे तो दुग्ध व्यवसाय. 2 गाय घेतल्या, 2 म्हशी घेतल्या आणि पत्नीला म्हटलं कोणाच्या वावरात जायची गरज नाही आणि कोणाकडे मजुरीला जायची गरज नाही, तर तुला हे घरच्या घरी काम करायचं आहे. काही नाही, त्या बाजाराला आपलं दहीदूध काढावं आणि विकायला घ्यावं आणि त्याच्यामुळे आपल्या शेतीला परस्पर पूरक उदरनिर्वाहासाठी हा धंदा सुरू केला. वावराकडे गेलो, वावराकडून घरी आलो आणि गावामध्ये पाहतो चौकामध्ये सर्व गवळणी होत्या. पण काय सांगू तुम्हाला, प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली आहेत, हे काही खोटं नाही. आणि तुम्ही म्हणत असाल की आता प्रत्येकाच्या घरी सिलेंडर आले तरी पण माती चूल आहे, माती चूल पाहिजे. म्हणून मला म्हणायचं आहे माय बाप हो, तर त्या गवळणीमध्ये माझी बायको दिसत नाही. मला वाटलं होऊ शकते 8 दिवस झाले ती माझ्याशी बोलत नाही, मी तिच्याशी बोलत नाही. कारण प्रत्येकाचे भांडण होत असतात. नवरा बायकोचा झगडा म्हणजे काही झगडा नव्हे. त्या गवळणीला विचारलं का हो माझी राधा तुमच्या या चलूमध्ये या घोडक्यामध्ये संचामध्ये नाही आहे, तर त्या म्हणाला नाही आहे. चला घराकडे जातो आणि तिची समजूत घेतो आणि तिला बाजारला पाठवण्याचा प्रयत्न करतो. काय प्रतिक्रिया होते चला घराकडे जाऊन पाहतो. हा वा, शाही दात कुणाचा चढला आहे, फॅशन देता 50 रुपये बक्षीस पार्टीकडून. धन्यवाद. हो 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 हो, आहा खडसे साहेब मराठी खडसे क्राफ्ट मास्टर मुक्काम खडी यांच्याकडून आमच्या मॅडम 51 रुपये जाणार पार्टीकडून स्वतःच्या आपल्याला लाख लाख शुक्रिया. धन्यवाद. चला घराकडे जाऊन पाहावं आणि बायकोचा विचार घ्यावा आणि तिची समजूत करावी, बाजाराला पाठवण्याचा प्रयत्न करावा. हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह. हम तेरे शहर में
काम करायचं आहे. घरी आलो, घराचा दरवाजा बंद आहे, बायको कुठं गेली असं म्हणतो. होऊ शकते आजची मंडळी आहे, कोणा मैत्रीकडे बसली असेल किंवा घरामध्ये काम धंदे करत असेल. घराचा दरवाजा बंद आहे, मागच्या दरवाजाकडे गेले, मागचाही दरवाजा बंद आहे. चला, पण दरवाजा बंद असून आतमधली कडी उघडी आहे. बाहेरची कडी उघडी आहे, आतमधली कडी लावलेली आहे, म्हणजे बायको घरामध्ये असणार. चला, आवाज देऊन पाहतो. तू बोलत नाही आणि मी बोलत नाही, पण तू माघार घेतली नाही, मला माघार घ्यावी लागली. काय झालं असेल त्याच्यापर्यंत आवाज गेला नसेल. चला, तुला आवाज देऊन पाहतो. कारभार ग महाचला रातलारी राधा 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 हटलेली बायको आहे. होऊ शकते आला असेल, घरी आला असेल तर माझ्या मित्राला गरज नाही. येईल, पाणी घेईल, जेवण करायला वावरात जाईल, वावरात गेला तर रोमण्याशी, आणि घरी आला तर रोमण्याशी. मला काही करायचं नाही. म्हणून चला, अजून आवाज देऊन पाहतो आणि काय करताय मागच्या दरवाजातून जाऊन पाहतो. हॅलो, काही सांगावं, काही कळेल असं झालं. कारण 8 दिवस झाले पती घरी नाही. एकटी बाईच्या जातीला एवढ्या मोठ्या घरामध्ये संसार करायचं म्हटलं आणि राहायचं म्हटलं तर खूप काही व्यथा असल्यासारखं वाटतंय. पण कसं तरी राहावं आणि काय कसं तरी जीवन जगावं आणि कसं तरी या घरामध्ये संसार करावं. पण नुकतंच बाहेरचे काम आटपवले आणि किचन मध्ये प्रवेश केला. पतीचा हाक कानापर्यंत पडायला लागलं. वाटत होतं की दुसऱ्याचा कोणाचा तरी हाक असेल, पण नाही, हाक तर माझ्या पतीचाच. परमेश्वराने नजरच पुरवली आपल्याकडे. कारण पती घरी परतलेत आणि त्यांच्या स्वागतासाठी काहीतरी केलं पाहिजे. मी माझ्या मनभावना पूर्ण करते आणि काही म्हणतात त्यांचे 2 शब्द प्रेमाने ऐकून घेते. पत्नीचंही काम आहे की पतीला प्रतिसाद दिलं पाहिजे. त्यांच्या सगळ्याला विराम देतो.
झाला, पण सुंदर असं कार्य, सुंदर असं त्या देवाचं नाव, माझी पत्नी सुंदर असं गीत गायन करते आहे म्हणजे तिच्यामध्ये परिवर्तन झालं. आता मारण्याचा प्रसंगच नाही, तर आता माझं कुटुंब सुख होण्याच्या मार्गावर आहे. चला आवाज देऊ पाहतो. राधा राधा कारभारने म्हटलं माझे लाला ते भारी राधा, काय म्हणतो? 8 दिवस झाले, 8 दिवस झाले तुझं माझं बोलणं नाही. बरोबर आहे. हा, मी घराकडे येतो. काय काय बोललं होतं मी तुम्हाला? काय बोलली होती? घर सोडून हा. 8 दिवस घराच्या बाहेर होता. बरोबर. मला हे सांगा, हो. एवढ्या मोठ्या घरामध्ये हा. एकट्या बाईला कसं काय करणार? सांगा ना. कर्माचा प्रश्न नाही, पण मी म्हणतो 8 दिवस घराच्या बाहेर होतो. माझं घर आपल्यासारखं झालं. असं असं वाटत होतं की काय करावं आणि काय नाही. बरं बरं, म्हणून तू माझ्यासोबत बोलत होती. हो, मी बोलत नव्हते की हो. तुम्ही बाहेर गेले होते म्हणून तुम्ही बोलत बरं होते. ठीक आहे, माझं बोलणं झालं बंद असेल, मी असं म्हणत नाही. पण मला सांग, काय? आपण दोघं पती पत्नी आहोत. अगदी बरोबर. बरोबर आहे? होय. आपल्याला 2 मुलं झाले निसर्गाच्या करणीमुळे. हा. बरोबर. होय. मग मला सांग, आपला सुखाचा संसार झाला पाहिजे, नाही का? कोण काय म्हटलं? आपण जातीचे शेतकरी आहोत. हा? आणि 5 एकर शेती आपल्याकडे आहे. बरोबर. तू कोणाच्या मजुरीला जाऊ नाही, असं? आणि घरचे काम घरी करावे, हा. आणि कोणाच्या वावरात जाऊ नये म्हणून पार्ट टाइम बिझनेस म्हणून आपण 2 गायी घेतल्या, अगदी बरोबर 2 बोलला. म्हशी घेतल्या, होय. आणि हा दुग्ध व्यवसाय सुरू केला. हो ना. तर मला वाटते 8 दिवस झाले हा. मी रोज वावराकडून घरी येतो, घराकडून वावराकडे जातो. बरं. पण आज असं वाटलं, काय? घरी आल्याबरोबर हा. असा आंबट आंबट वास यायला लागला. हा कशाचा परिणाम असेल बा? तुला आंबट वास येतोय? हो, खरंच? हो ना. बाय 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 बाय. जेवणाचीच गोष्ट आहे. हा. आज घरी 8 दिवसातून घरी आले, हो. आणि आंबट आंबट घरामध्ये वास यायला लागली आहे. बरोबर. किती तुमचा नाक लेहड आहे? नाही, किती तुमचा नाक लेहड आहे म्हटलं. म्हणजे माझं नाक खराब आहे. आता घरामध्ये मी राहते, हो. तुम्ही बाहेरून आला. बरोबर. आता इकड तिकडची वास घेऊन घेऊन तुमच्या नाकामध्ये भेदून गेली असेल. बरोबर बरोबर. तेच वास घरामध्ये घेऊन आला तुम्ही. शाबास. ते घरात वास कसल्याच गोष्टीची येत नाही. राधा, तुला कशी वास येणार? कशी येणार? कशी येणार? तुला वास येणारच नाही, याचं कारण आहे. नवी नवीन सुन साडीवर, नवी नवीन सून साडी अंगात करी लोक पाहुणे होती मस्त नवीन नवीन शृंगार केला, मस्त परफ्यूम मारला. काय म्हणता? वास कशी येईल व? वारला ताकबाय कडे 100 रुपये दवड्या. आपण समाजाचे कोण? आपण हो, आपण समाजाचे मानवराया जातीचे गवळीन. शाबास, एवढं तुला माहिती आहे. समाजाचे मानव जातीचे गवडी, आणि आपण धंदा कशाचा सुरू केला? ढोरडुकर विकण्याचा. ढोरं विकलं, समाजाचे गवडी आणि ढोरं विकण्याचा धंदा म्हणते. अरे वा रे बैताड, मग आपला धंदा कशाचा? दैनिक विकण्याचा. हेही ठाव नाही तुम्हाला? दूध विकण्याचा. 8 दिवसापासून घरामध्ये दह्याचे वाट पडले आहे राधा. त्या बाजारला वाट घेऊन का नाही गेली म्हटलं राधा राधा ग. येल पडायचा आहे, येल पाडू पाडू साकायचा आहे. समजत असेल? 8 दिवसात तुम्हाला घरामध्ये ताव मारून राहिल्या. हा. हा, घरामध्ये काम करता. मग हे सांगा, हो, हा माल भरला असेल, आंबट वास येत असेल तरी चालेल, पण मी बिलकुल बाजारला जाणार नाही. तो बाजारात जाणार नाही. ह्या दह्याची खराबी होईल. होऊ द्या. नुकसान कोणाचं होईल? तुमचं, नुकसान आमचं होईल. तुझं काय होईल? माझं होईल. मला सांग, नुकसान तुम्ही दोघांचं. जर घरामध्ये राहिले असते, हो. भांडणही झालं हो. असतं, तरी मी काम
ठेवली असती पण तुम्ही घरात नसल्यामुळे मला मला हा कंटाळा चाला काय बाजारला तू जायला. मला सांग रमायने जर बाबासाहेबाचा आदर्श ठेवला नसता हा रमाने बाबासाहेबाचा आदर्श ठेवला नसता तर रमाईचा संसार घडला असता नाही ना घडला असता का नाही घडला असता तू जर माझा आदर्श ठेवशील आणि मी तुझा आदर्श ठेवीन तर आपला सुखाचा संसार नाही होईल का बाबासाहेब तुमच्यासारखे वागत होते का कसे वागत होते तसेच वागत होते का तुम्ही खराब कोणता वागला मी कमीत कमी पत्नीला सांगून जायचे की रमा मी कुठेतरी कोणत्या तरी कामाला जातो बॅरिस्टरची पदवी घ्यायला शिक्षण घ्यायला बरोबर. तिकडे काहीतरी करते मी समाजाचं माझं समाज झोपलेला आहे याला जाग करण्यासाठी हो. मी परिश्रम करतोय असे बाबासाहेब सांगून तिला साबारकी सांगितले पण तुम्ही आणि मी म्हणतो तुम्ही काय सांगितले आपला सुटले आपला संसार झोपला आहे तर तो उघडा झाला पाहिजे असं तुला नाही वाटत का व्हायचा आता संसार झोपलाय नाही झोपलाय झोपलाय तर जागे कसं करायचं हे तुम्हाला ठाव आहे का हा म्हणून मी काय म्हणतो आता थोडक्यात सांगता येशील जीवनात माणसाच्या बुद्धीला स्थान आहे. जीवनात माणसाच्या बुद्धीला स्थान आहे अहो, तुझ्यामुळे आता माझ्या जीवनाची जाण आहे. तुझ्या प्रति मला माझ्या कर्तव्याची जाण आहे आणि गुणवान माणसाला समाजात मोठे मान आहे. बरोबर म्हणून मी म्हणतो, काय म्हणता त्या रमाईचा आदर्श ठेव हो ना त्या सावित्रीचा आदर्श ठेव होय म्हणून मी काय म्हणतो ऐशी सांगा बघू अव जमल्या या लेकी बाळा. कोणी का जमल्या हा. अव जमल्या या लेकी बाळा. चुकली नको ग कहाणी. जमल्या या लेकी बाळा. चुकली नको ग कहाणी. मारू नको फुकट ती बाई. ए पगले वो मारू नको फुकट ती बडाई बाई ग वागण्यात दिसू दे माई. बाई ग, वागण्यात दिसू दे माई. राधा, काय म्हणता काही समजलं का समजलं का काही घरामध्ये आलं हो एवढं तर समजलं मला म्हणून म्हणतो आपली दोघांची जिंदगी आहे असं होईल का? देवघराचा संसार आहे हा, हा. तो सुखाला कसा होईल आणि आयुष्य सुखात कसं जाईल याचा विचार मी तुला सांगतो सांगा अगं जिंदगानी डोळ्यापरी. नाही आहे अगदी बरोबर जिंदगानी सोन्या परी करशील का माती करते का नारी तुला इतका सुंदर प्रेमाने पतीने सांगितलं विचार